नमस्कार. माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज सोपी आणि सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत. तर ती आपण आधी अस्तरवर मटक्या गळ्याचा शेप देऊन आपण कट करून घेतलेला आहे आणि ती आपण आता कपड्याला ते अस्तर अटॅच करून घेऊया. असं स्टिच करून घेतलेलं आहे आणि जे मधलं कापड होतं साडीचं ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि आता गळा पलटवून घेऊया आपण. त्याच्यात असते मध्ये मध्ये थोडे कट लावून घ्यायचं, म्हणजे जिथं राऊंड शेप असतं तिथं ते कापड फोल्ड होतं आणि मग ते प्लेट्स असे आल्यासारखे दिसतात. त्याच्यासाठी आपण मध्ये थोडे डॉट लावून घेतलेले आहे आणि आपण त्याच पद्धतीने आपण जसं शेप दिलेला आहे त्याच पद्धतीने आपण एक एक दाबटीप टाकून घेऊया. पूर्ण गळ्याला जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण दाबटीप टाकून घेऊया. खूप सोपी डिझाईन आहे मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे. माझ्याकडे शक्यतोवर डिझाईनचेच ब्लाऊज येतात आणि मला ते मग हाताला डिझाईन, गळ्याला डिझाईन करायची असते, त्याच्यामुळे मला वेळ जातं. पण काय, आपल्याला आता कस्टमर जशी मागणी करतात तसं आपल्याला ते शिवून देणं गरजेचं आहे. म्हणून पाहिजे त्या डिझाईन आपल्याला शिवता आल्या पाहिजे. त्याच्यासाठी आपण म्हणजे व्हिडिओ बघा आणि ट्राय करा. खूप छान वाटते ही डिझाईन. आता मी छोटी अशी बारीक लेस लावून घेते पूर्ण गळ्याला. इथं तुम्ही पायपिंग देखील लावू शकता तुमच्या आवडीनुसार. लेस लावली तरी चालतं, पायपिंग लावली तरी चालतं आणि साडीच्या कपड्याची आपण पायपिंग केली तरी खूप छान वाटते. आता आपल्याला फ्रिल लावायची आहे, पण ते थोडीशी आपण जेव्हा फ्रिल आपण फोल्ड करून त्याच्यात मणी लावतो तेव्हा ही गळ्याचा जो शेप असतो तो ओपन दिसतो. त्याच्यापेक्षा आपण लेस किंवा पायपिंग करून घ्यायची, म्हणजे ते पट्ट्या फोल्ड केल्यानंतरही गळ्याला एक छान लुक येतं. अशा प्रकारे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. जिथं कोणा आलेला आहे तिथं जरा लेस फोल्ड करून घ्यायची. बघा, तर आपली लेस लावून झालेली आहे. असं मटक्याचा शेप दिलेला आहे, फक्त आपण त्याला फ्रिल लावणार आहोत. फ्रिल आपण साडीचं कापड वापरलेलं आहे फ्रिल तयार करण्यासाठी. असे 2-2 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण जे कोणा आहे तिथंच व्यवस्थित ठेवून मध्यभागी असं टीप टाकून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, कारण ह्या पट्ट्या आपल्याला नंतर फोल्ड करायच्या आहेत जेव्हा आपण मणी लावू ना तेव्हा. इतकी छान वाटते ना ही डिझाईन, खूपच सुंदर. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कलर कॉम्बिनेशन पण किती छान वाटतं बघा, पिंक आणि ब्ल्यू कलर. असे काटाच्या साड्या असल्या की डिझाईन खूप छान, म्हणजे पाहिजे तशा आपल्याला डिझाईन करता येतात. असं आता एक्स्ट्राचे जी फ्रिल आहे ती आपण कट करून घेतलेली आहे आणि आतल्या बाजूला हे बघा, आता आपण इथं मणी लावणार आहोत, पण ते मी नंतर लावणार आहे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाल्यावर. आता कमरेला देखील आपण एक बारीक लेस लावून घेऊया. हल्ली कसं ना, हल्लीच्या साड्यांना एकाच बाजूला, म्हणजे ब्लाऊज पीसनं तरी एकाच बाजूला काट असतात. ते आपण मग काट असतात ती बाजू आपण हाताला डिझाईन करून घेतो आणि मग प्लेन बाजू असते त्याच्यात डिझाईन काय करायची, तर आपण तेव्हा आपलं म्हणजे साडीचं कापड घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या, म्हणजे कधी फ्रिल लावू शकतो आपण, कधी म्हणजे आपल्याला पाहिजे त्या आकाराची आपण डिझाईन करू शकतो. आता आपण लटकन लावून घेऊया. अशा प्रकारे आपण 3-3 लटकन लावून घेऊया. पिंक आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. ते सिंपल साड्या जरी असल्या तरी पण, म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असेल ना तर मग छान.
एकाच कलरचे असलं की थोडं डिझाईनला मग प्रॉब्लेम येतं, पाहिजे तसे डिझाईन करता येत नाही. कॉन्ट्रास्ट असेल तर जरी काठ सिंगल असेल ना तरी आपल्याला खूप छान छान डिझाईन करता येतात. बघा अशा पद्धतीने आपण लटकन तयार करून घेतलेलं आहे आणि आपलं ब्लाऊज देखील तयार आहे. ते मणी लावायचे आहेत, ते मी नंतर लावते. आणि व्हिडिओ अपलोड केलेलंच आहे तसं, कसं दिसतं त्याचं लूक कसं वाटतं ते, तर तुम्ही आधीचा व्हिडिओ नक्की जाऊन पहा माझ्या चॅनलवर. चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि फायनल लूक आपल्या ब्लाऊजचं असं दिसतं बघा. किती छान वाटतं घातलं